पुण्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। अंकुश काकडे, विशाल तांबे, आमदार बापू पठारे हे सगळे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेल येथे दाखल झालेले आहेत। बारामतीमधून ही मोठी घडामोड आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे सर्व नेते आहेत जे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार, युती होणार याबाबत बोललं जात होतं आणि 26 डिसेंबरला याबाबतची अधिकृत घोषणा होईल असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबतच्या एका संवादात सांगितलं होतं। आणि आता त्या संदर्भातलीच ही घडामोड आहे का असंही यातून दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिजित, आता शरद पवार पक्षांचे जे नेते आहेत ते पोहोचले आहेत अजित पवारांच्या भेटीला, काय संकेत? श्रेयस, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत। पुणे महानगरपालिकेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येऊन लढावं असं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका, जवळपास 2 ते 3 बैठका, ज्यामध्ये दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आणि इतर नेते होते त्यांच्या बैठका झाल्या। आज सकाळी देखील वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर आत्ता बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठका सुरू आहेत पुण्यातल्या याच बारामती हॉस्टेलमध्ये। आणि हे सगळे शरद पवार गटाचे जे नेते आहेत, अंकुश काकडे, विशाल तांबे, हे सगळे नेते ज्यांनी या सगळ्या बोलण्या केलेल्या आहेत दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणावरती। दोन्ही पक्षाच्या बैठका ज्यावेळेस झाल्या होत्या, शहराध्यक्ष सुनील टिंगरे असतील किंवा दत्ता धनकडे, इकडचे आमदार चेतन तुपे, तिकडून आमदार बापू पठारे, वंदना चव्हाण, ह्या सगळ्या बसत होत्या। आणि या सगळ्या बैठकीनंतर आज अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या या बारामती हॉस्टेलमध्ये बैठका घेत आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी हे सगळे नेते जे शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं तर किती जागा कुणी लढवायच्या, 165 पैकी दोन्ही राष्ट्रवादींनी किती जागा लढवायच्या, चिन्ह कुठलं घ्यायचं, तुतारी आणि घड्याळ चिन्ह घ्यायचं की दोन्ही पक्षाचे नेते घड्याळावर लढतील, हे सगळं संभ्रमात आहे। 26 तारखेला युती घोषित करू किंवा मी स्वतः बोलेन असं अजित पवारांनी ऑफ रेकॉर्ड सांगितलं होतं आणि आज 26 तारीख आहे आणि त्याच मुहूर्तावर आता हे सगळे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। बैठकीत काय चर्चा होते, अजित पवार यांना काय सांगतात, हे अजित पवारांना काय प्रस्ताव देतात, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या बैठकीनंतर हे सगळे नेते माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल। पण आता तरी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे नेते, कालही आपण पाहिलं की रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे हे देखील जिजाई निवासस्थानी अजित पवारांच्या भेटीला गेले होते। आता याबाबत आता अजित पवार यांच्या भेटीनंतर पुढे जी आजची तारीख ठरली होती 26 डिसेंबर, अधिकृत घोषणा होते का ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या माहितीसाठी।